जय देव जय देव जय देव जय शिव मार्तंडा. जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मार्तंडा. हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा. अगडदुम नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा. अगडदुम नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा. पाऊ में तोडा कमरी कर पटा मिहिर मस्तकी तुळा. खोबऱ्याचा कुटका भंडाऱ्याचा भडका बोल अहंकारा सदानंदाचा येळको. सदानंदाचा येळको. जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मार्तंडा. जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मार्तंडा. हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा. जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मार्तंडा. हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा. काय बाणबाई होतय का नाही आजच्याला काम तुमचं? हा हे काय झालंच म्हणायचं. अगं होय लय रात झाली या. हा उद्या सकाळच्या लय काम आहे ती. हा सकाळच्या व्रत करून दमली असशील. हा जा झोप जा. अरे दमाला होतं होय व्रताचं करताना. आपल्या मनात देवाची भक्ती असती या. तहान भूक बी नाही लागत तेव्हा. होय ते बघतोय की मी. हा उन्हात ताणत न काय पण न खाता पिता महाराजांनी सांगितलेलं व्रत केलंच तू. म्हणून खंडेराय प्रसन्न झाले तू यावर आणि पारसाद म्हणून हळद पाठवली तुला. हा बा मी तुला एक सांगू. अगं सांग की. बा आज आयुष्यात पहिल्यांदाच मला असं वाटलं की म्या माझं काहीतरी मिळवलं आहे. आजपासून म्या महादेवांची भक्ती केली. पण मनात कधी बी असं आलं नाही की आपल्याला काहीतरी मिळावं. खंडेरायासनी भेटाया म्हणून महाराजांनी सांगितलेलं व्रत म्या केलं आणि त्यांनी माझं ऐकलं. बा मला प्रसाद पाठवला. यो यो हळदीचा प्रसाद. बा अजून काय हवं असतं रे एका भक्ताला. असं वाटतंय की माझी भक्ती सफल झाली. आता काय बी नग बघ. आता ह्या क्षणाला मरण बी आलं ना तर बी मी सुखानं समाधानानं मरण. ए बानू असं काय बोलतेस ग तू? असं नाही बोलायचं. बा अजून काय हवं असतं रे एका भक्ताला. आपला देव आपला ऐकतो या हे जेव्हा त्याला कळतं ना तेव्हा त्याच्या जगण्याचं कल्याण होतं. वय वय बरबान तू जे व्रत करतेस ते दुसरं कोण करत असेल तर आणि तू या आधी खंडोबा त्याला भेटला तर भेटू दे. पण माझा देव माझाच राहणार. काय बी झालं ना तरी. कधी आत्मा शांत होणार माझ? कधी शांत निद्रा लागणार? माझ्या बापाचा वध करणाऱ्या देवा मला तुलाही असं तडफडताना पाहायचंय.
कधी येणार तो क्षण? कधी कधी आलास? काही घडणार आहे की आमच्या वृद्धापकाळापर्यंत आम्ही अशीच वाट पाहत राहायची की तुम्ही काहीतरी कराल? दैत्यकुळावर आपले अनेक ऋण आहेत. आपली प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यासाठी हा सर्प आपले प्राणही देऊ शकतो. सांग, काय माहितीये? चंदनपूरच्या जंगलाजवळ एक धनगर पाडा आहे. त्या धनगर पाड्यात बानू नावाची एक पोरगी राहते. त्या बानूच्या दारात मी हळदीचं शिवलिंग पाहिलं. हळदीचं शिवलिंग. हळद म्हणजे साक्षात खंडोबा. हेच मी पण हेच म्हणतोय. मला माहितीये तू जेजुरीला नाही जाऊ शकत. त्या खंडेरायानं काही करू शकत नाही. पण त्याच्या प्रिय माणसाला त्रास झाला की त्याला त्रास होणार. त्याला त्रास झालेला मला बघायचा आहे. त्या धनगर पाड्यावर रंग्या नावाचा एक पोरगा आहे. त्याचा या बानूवर जीव आहे. त्याला ती बानू पाहिजे. जा, त्या बानूला संपव. चंदनपुरी जवळ एक धनगर वस्ती आहे. तिथे बानू नामक एक शिवभक्त राहते. तिचा जीव धोक्यात आहे. संरक्षण करावे. यशस्वी भव.
अहो ऐकलत का? शिव शिव मल्हार सदा शिव. बोला. अहो मी कायम कुचकेच बोलते का? अहो माझ्या पोटच्या मुलीची मला काळजी वाटते म्हणून मी सारखी सारखी बोलते, पण तुम्हास माझे फक्त बोलणे दिसते. अहो आता जे बोलावयास आलात ते तरी बोला. हो राहिलेच की. मी काय म्हणते, खंडेरायांनी म्हाळसास एक दर्पण दिलं आहे भेटवस्तू म्हणून. त्याबद्दल ती तुम्हास काही बोलली का? नाही, परंतु आम्हास ठाऊक आहे. अहो आजकाल पाहावं तेव्हा ती सतत तो दर्पण उराशी बाळगून असते. काय आहे काय त्यात हेच मला कळेनासे झाले. म्हणून म्हणते, तुम्ही तिला विचारून पाहता का? नाही म्हणजे मीच तिला विचारले असते, पण माझ्या प्रश्नाचे ती सरळ उत्तर देणार नाही ना, म्हणून म्हंटल तुम्ही तिला विचार. हे पहा, खंडेरायांनी ती भेटवस्तू म्हाळसास दिली आहे. आपणास जर त्याबद्दल काही कुतूहल असेल तर आपणच जाऊन तिला विचारा. म्हाळसा, म्हाळसा, तू कुठे नदीवर जात आहेस का? नदीवर किंवा अजून कुठे, जिथून मला सूर्यदेवांना अर्घ देता येईल तिथे मी चालले आहे. मी काय म्हणत होते, म्हणजे मला तुला असे विचारायचे आहे की अहो मी काय म्हणतो, ती अर्घ द्यायला चाललीये, जाऊ द्या तिला. बघा बघा, म्हणजे माझे बोलणे ही महत्वाचे नाही वाटत. आई, मला उशीर होतोय, यावर मी आल्यावर आपण बोलूयात का? नाही, थांब. मला तुला विचारायचे आहे की जेजुरीहून निघताना खंडेरायांनी तुला एक दर्पण भेट म्हणून दिला, होय ना? हो. मग त्याबद्दल तू आम्हास काहीच सांगितले नाहीस. तो दर्पण धड आम्हास दाखवलाही नाही. आई, कारण ती भेटवस्तू मला खंडेरायांनी दिलेली आहे. ती माझी व्यक्तिगत भेटवस्तू आहे. बाई बाई बाई, म्हणजे हिच्या लेखी आपली काहीच किंमत उरलेली नाही. मायानंदा, अहो का उगाच पराचा कावळा करताय तुम्ही? घ्या, तुम्ही ही तिचीच बाजू घ्या. अहो आपल्या जावयाने आपल्या मुलीला दिलेली भेटवस्तू ही आपणासही दाखवू नये हे तुम्हाला जरी पटत असले ना, तरी माझ्या मनाला काही पटत नाही बाई. अहो इतके काय दडले त्या दर्पणात, सतत उराशी बाळगून असते ती. अहो मी कित्येकदा तिला एकटीला बोलताना पाहिले आहे. बरी आहेस ना? आई, मला ही भेटवस्तू खंडेरायांनी दिलेली आहे आणि मला अगदीच वाटले तर मी तुला दाखवीनही कदाचित. आता येतील.
मी म्हणते हे वागणे बरे नव्हे आणि तुम्ही तिला काहीच बोलू नका. आई, खंडरायांनी मला दिलेल्या भेटवस्तूला तू हात नव्हता लावलास ना? मी कशाला हात लावू तुझ्या भेटवस्तूला? मग मग काय? बोल. काही नाही. नाही नाही, तू बोल. तू आम्हालाच बोल. अहो, पाहताय ना हिच्याकडे, विवाहाची नुसती तिथी निश्चित नाही झाली तर हिची ही तरा विवाह झाल्यानंतर तर आपल्या धारेवरच धरेल. आई, काहीही बोलू नकोस. उगाच बोलते का मी? म्हणजे मी तुला तुझ्या भेटवस्तूबाबत नुसते विचारले तर तू आज जाऊन चक्क पाहून आलीस? म्हणजे आम्ही तुझ्या प्रत्येक गोष्टीवर डोळा ठेवून आहोत की काय? मायानंदा, अहो काय बोलताय आपण? माणसाने आपणास विचारले याचा अर्थ तिच्या मनात संशय असे होत नाही. मग ही मला असे का म्हणाली? तू का हात लावलास म्हणून सांगा ना. आहे ना तुझा दर्पण दिला तसाच का तुटला फुटलाय तो? आई, बघा 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 कशी ओरडते ते पहा. बोला की. मायानंदा, तसे नाही. आपण उगाच गैरसमज करून घेऊ नका. मग ती मला अशी का विचारते? ते मी तुला आत्ता सांगू शकणार नाही. बघा बघा, हिच्याकडे कोणतेही कारण नाही तरीही ही मला असे बोलते. आपल्या पोटच्या पोरीकडूनच हे ऐकायचं बाकी राहिलं होतं. देवा देवा महादेवा, हे असे दिवस दाखवू नकोस रे बाबा. मायानंदा, मायानंदा, अहो हे काय करताय आपण? नको नको, आता मला काहीही नको. हे सगळं ऐकून कान अगदी तृप्त झालेत माझे. अहो, आता तरी तुम्ही हिला समजावणार आहात की नाही? हिचं हे असंच वागणं राहिलं तर काय होईल हिचं? ओम सूर्याय नमः. ओम रवये नमः. ओम खगाय नमः. ओम भानवे नमः. ओम भास्कराय नमः. हे भास्करा, मला तुम्हाला एक महत्त्वाचा प्रश्न विचारायचा आहे. निशंकपणे विचारा देवी. श्री खंडेरायांनी मला भेटवस्तू म्हणून एक दर्पण दिलं. आपल्याला ठाऊकच आहे की तो दर्पण इतका अद्भुत आहे की मी त्यांच्याशी बोलू शकते, त्यांना पाहू शकते. पण काही दिवस झाले त्या दर्पणात मला खंडेराय दिसत नाही. मला त्यांच्याशी बोलताही येत नाही. याचे कारण काय? देवी, आपल्याला दर्पणात श्री खंडेराय का दिसत नाहीत याचे कारण मला सांगता येणार नाही. मग अशा वेळी मी कोणाला विचारावे? आपण मला हे तर सांगू शकता की माझ्या दर्पणाला कुणी हात लावला आणि त्यामुळे त्यांची भेट होऊ शकत नाही? हे मी सांगू शकतो. आपल्या दर्पणाला कुणीही स्पर्श केलेला नाही. आपण त्यांना या क्षणी पाहू शकता? होय देवी. मला असेही वाटत राहते की ते कोणत्या संकटात तर नाहीत. देवी, जे संपूर्ण सृष्टीचे संकट दूर करतात त्यांच्यावर कुठलंही संकट कसं येईल? मग ते माझ्याशी बोलत का नाही? ते मला भेटत का नाही? आपल्या दोघांच्याही नात्यात कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप करण्याचा अधिकार मला नाही. परंतु एक मात्र मी आपल्यासाठी करू शकतो. काय? आपला संदेश पोहोचवला जाईल. मग त्यांना सांगा मी त्यांची वाट पाहते आहे. मला त्यांना भेटायचे आहे. मला त्यांच्याशी खूप बोलायचे आहे आणि मी त्यांच्यावर रागवले आहे.